नमस्कार, आपल्या आस्वादमध्ये मी अपर्णा. आज तुम्हाला चिकन टिक्का बिर्याणीची रेसिपी दाखवणार आहे. बनवायला एकदम सोपी आहे. तर चला पाहूया आपण चिकन टिक्का बिर्याणी. 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, थोडा अर्धा चमचा, 1.5 चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे. 1 चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा शाही बिर्याणी मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट. ही मी घरी पेस्ट केलेली आहे. चवीनुसार मीठ, थोडंसं तेल, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर, 1 चमचा मैद्याचं पीठ. आता एक पूर्ण लिंबू पिळून घेत आहे. 2 चमचे दही घेतले आहे आणि ते फेटून घेत आहे. तर हे पण आपण याच्यामध्ये टाकून घेऊ. आता हे 1 अंड. आता हे सर्व मिश्रण आपण मिक्स करून घ्यायचं आहे. हाताने मिक्स केल्यामुळे चांगलं कोटिंग व्यवस्थित सगळ्याला बसतं. चमच्याने पण तुम्ही करू शकता. आणि चिकनला चांगलं मॅरिनेट करायचं असेल तर हाताने व्यवस्थित आपण लावू शकतो. थोडं रेस्टॉरंट स्टाईलसारखं दिसावं म्हणून थोडा फूड कलर टाकत आहे. फूड कलर टाकणं ऑप्शन आहे. आणि आता लावून घेऊ. आणि हे 1 तासभरासाठी मॅरिनेट केलं तर छानच होतं. आणि क्विक करायचं असेल तर निदान अर्धा तास तरी आपण मॅरिनेट करत ठेवून द्यायचं. आणि नंतर मग आपण हे फ्राय करू. हा अर्धा किलो बासमती तांदूळ घेतलेला आहे. त्यात आपण हा थोडा भिजत ठेवूया. तर तांदूळ हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आणि आता आपण हा अर्धा तास असाच भिजत ठेवू. तर आपल्याला हे असे खडे मसाले टाकून घ्यायचे आहेत. तमालपत्र आणि 1 चमचाभर तूप, एक चमचा आलं लसूण पेस्ट. 80% आपल्याला बासमती तांदूळ शिजवून घ्यायचं आहे. आणि आता हे मी पुदिना टाकत आहे, हिरवी मिरची, कोथिंबीर थोडीशी, एक चमचाभर मीठ. आता बासमती तांदूळ टाकून घेत आहे. मस्त छान असे फुलले. तर थोडासा लेमन ज्यूस. त्याच्यावर आपण झाकण ठेवून तांदूळ शिजत ठेवू. तर आपलं मॅरिनेट अर्धा तास झालेलं आहे. तर आता आपण हे चिकन फ्राय करून घेऊ. छान असं कोट झालेलं आहे पाहू शकता. आणि म्हणून हा मैदा, कॉर्नफ्लॉवर आणि अंड टाकलं की याचं छान असं कोटिंग होतं वर व्यवस्थित. तुम्ही असंच पण स्टार्टर म्हणून खाऊ शकता. याला आता आपण कोळशाचा स्मोक देऊ. तर 2-3 मिनटं झालेली आहे. मस्त असा स्मोक आलेला आहे कोळशाचा. 2 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे. इथं आपलं की ह्याच्यामध्ये आपण खडे मसाले टाकून घेऊ. फक्त मी ज्यात काळी मिरी टाकलेली नाही आहे. दालचिनी, जायत्री, लवंग, 4 वेलची हिरवी आणि 1 मसाला वेलची. आता हे परतून घ्यायचं. आता ह्याच्यात 2 उभे चिरलेले कांदे,
कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. अर्धा चमचा लाल तिखट, कारण ऑलरेडी आपण चिकनमध्ये लाल तिखट टाकलेलं होतं. अर्धा चमचा धना पावडर, जिरा पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा जिरा पावडर आणि अर्धा चमचा धना पावडर, चमचा काश्मीरी मिरची पावडर, थोडंसं मीठ घालायचं आहे कारण त्यामुळे कांदा आळला जातो. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ. हे 2 टोमॅटो चिरून टाकलेले आहेत. परतून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये मी हा भाजलेला कांदा घालत आहे. त्याने एक छान फ्लेवर येतो आणि हा मी जरा चुरून टाकलेला आहे. आणि हे आता दही पाव किलो लागतं. आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं, छान असं मिक्स करून घ्यायचं. ही चिकन टिक्क्याची ग्रेव्ही नंतर आपल्याला बिर्याणी राईसमध्ये मिक्स करायची आहे. आता हे दह्यामध्ये थोडंसं भांड्यामध्येच पाणी घेत आहे आणि तेच ह्याच्यावर टाकत आहे. थोडं ग्रेव्ही व्हायला पाहिजे. आता याच्यामध्ये आपण एक चिकनची पीसेस टाकून घेऊ. तर आता आपण तूप घालून घेऊ. हे माझं घरचं तूप आहे. तर तूप हे चांगलं तुपाला स्प्रेड करून घ्यायचं. आता आपण चिकन टाकून घेऊ. पसरून घ्यायचं छान असं. त्याच्यावर थोडासा पुदिना, कोथिंबीर आणि हा तळलेला कांदा, त्यानंतर हा शिजवलेला बासमती तांदूळ, छान असा मोकळा झाला आहे आपला. तसा पसरून घ्यायचा. आपण चिकन टाकून घेऊ. त्याच्यावर आता पुदिना, कोथिंबीर, हा चुरून थोडासा तळलेला कांदा आणि ह्याच्यावर थोडासा हा मी बिर्याणी मसाला स्प्रेड करत आहे. त्याने मस्त असा फ्लेवर येतो. त्याच्यावर हा आता पुन्हा आपला बासमती तांदूळ जाईल, बासमती भात जाईल. आता ह्याच्यावर आपण हा कांदा टाकूया तळलेला पुन्हा. भरपूर अशी पुदिनावर आणि हे कोथिंबीर. एक तूप टाकत आहे. स्प्रेड बिर्याणी मसाला घालत आहे.
आता हा मी फूड कलर घेतलेला आहे, ऑप्शन आहे, टाकायचं टाकू शकतात, अदरवाईज नाही टाकलं तरी चालेल. आणि हा मी थोडा साईडला असा टाकून घेत आहे, त्याने कलर लुकिंगला छान येतो आणि आपली हॉटेल स्टाईल टिक्का बिर्याणी दिसते. आणि आता मी हा बिर्याणी एसेन्स वरून टाकत आहे. आजकाल मार्केटमध्ये बिर्याणी एसेन्स अवेलेबल असतो. तर आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून 15 मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर दम देऊया. तर मी हा दम मारायला ठेवते 15-20 मिनिटासाठी. आणि नंतर झाल्यानंतर तुम्ही एक 10 मिनिटं तसंच गॅस बंद करून ठेवून द्यायचं आणि नंतर सर्विंग करायचं. तर अशी ही आपली मस्तपैकी चिकन टिक्का बिर्याणी रेडी झालेली आहे आणि आता मी सर्विंग करत आहे. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला पुढच्या रेसिपीचे नोटिफिकेशन मिळत राहील. आणि अशीच तुम्ही ही टिक्का बिर्याणी घरी ट्राय करा आणि मला नक्की कमेंट बॉक्समध्ये रिप्लाय द्या.